तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. तर आज मला फक्त एका विषयी बोलायचं होतं, कारण ते खूप असं म्हणजे काय म्हणतात त्याला, एक असं असं म्हणजे मनातून येते, म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे एक एक असं मांजर होती माझ्याजवळ. तर एवढं एवढं जिव्हाळाचं प्रेम तिच्यावर, एवढं एवढं खूप जास्त होतं. तर त्याची मी स्टोरी तुम्हाला सांगणार आहे आज. तर एक काय झालं माहिती आहे का. तर एक पहिले काय झालं, मी ते आमचं दुकान आहे तिथं, ते दुकान म्हणजे साईडला दुकान आहे तिथं, सगळे पोरं बसत होते, तर आम्ही बसलो तिथं. मग एवढा आवाज येऊ लागला होता त्या मांजरीचा, एवढा आवाज देऊ लागला होता काय करू. मग मी बघलं तरी ती पळून चालवली, मी काय जवळ घेतलं नाही तिच्या. जवळ घेतलं नाही तिला. मग नंतर मग माझा मित्र होता इथं, रोशन म्हणून माझा मित्र आहे. तिच्या घरात ती होती ती. आणि तिच्या घरात होती. मग नंतर एवढं चिरकू लागली, एवढं चिरकू लागली, खूप जास्त चिरकू लागली ती, खूप खूप जास्त. मग नंतर मी तिला आणलं घरी. घरी आणलं, 1-2 दिवस खेळलं, 2-3 मग अंगावर राहिलं, मग खेळायला लागलं मस्त, इकडं तिकडं खेळलं. आणि एवढं प्रेम झालं होतं ना त्याच्यावर, एकदम म्हणजे बोक्या होता ते. तर एवढं प्रेम होतं ना ते, कधी पण पप्पा आले ना तर पप्पाच्या अंगावर राहायचं ते. आणि सगळे झोपले की मग अंगावर येऊन बसायचं. हां तर तर काही क्लिप आहेत, त्याचे व्हिडिओ आहेत, काही बी फोटोमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करून दाखवेल मी. ते एक बोक्या होता माझ्याजवळ. आणि एवढं प्रेम होतं त्याच्यावर, खूप जास्त. पप्पा आले की मग इकडं तिकडं पळत होतं. आणि घरात कोणाला हे करत होतं ते माहिती आहे का. घरात असं असं काही असं मुंगी नाही, उंदीर, असं काही येऊच देत नव्हतं, काहीच नाही. सगळं म्हणजे स्वच्छता एवढं होतं ना, तुम्हाला काय सांगू, एवढं स्वच्छ होतं ना. म्हणजे असं कुठं काय असं म्हणतात ना, हातात ते इकडे तिकडे, तसं नाही, काहीच नव्हतं ते. एकदम शांत होतं. हागाची वेळ वर जाऊन कुठे गच्चीवर नाही तर बाहेर जाऊन कुठे येत होतं, पण इथं घरात कधीच केलं नाही त्यानं. मग असंच मग खूप मोठं झालं. मस्त त्याचं मोठे खूप व्हिडिओ आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करून दाखवेल. खाल्लं नुसतं बस. गर्द आहे ना तो, त्याच्याकडे गर्द आहे ना तो. जलवा है हमारा. हाँ मादर चोसा बोटी बोटी कट हुए मादर चोत. पण एवढं प्रेम होतं त्याच्यावर, एवढं असं आता. आणि मग ते अचानक काय झालं माहिती आहे का, एक दिवस म्हणून तर आईला त्रास होऊ लागला त्या गोष्टीचा. म्हणजे आईला आवडत नव्हतं, म्हणजे आवडतं होतं, पण म्हणजे आईचंही प्रेम होतं, पण ते कसं ते म्हणजे घरात असं आपण जे म्हणजे जेवच टायमाला ते येऊन जवळ बसत होतं, त्याची केस काहीतरी म्हणतात ना, तर ते पोटात जाऊ नये म्हणे, तर ते त्यासाठी आई भीत होती, म्हणून त्याला जरासं मारत होती. मग नंतर पण आईच लास्टला रडली, पण ते गेलं म्हणून. मग तर तसंच झालं. मग एक दिवस मग आईने त्याला हाकललं त्याला. तसं आईचं खूप प्रेम होतं त्याच्यावर, तसं काही ना काय त्याला असं हाकललं, म्हणून हाकल नाही, बस बाहेर जाय म्हणे, तर बाहेर गेलं ते. मग नंतर खूप एक दिवस झाला आलंच नाही, 2 दिवस झाला आलंच नाही. मग तिसऱ्या दिवशी मला टेन्शन यायला लागलं की बाबा ते कुठं गेलं काय नाही. तर खूप शोधायचा प्रयत्न केला त्याला, इकडं तिकडं पूर्ण गल्ली छान मारली होती, पण ते काय सापडलं नाही मला आखरी शेवटी. मग नंतर मग कोणीतरी आय थिंक त्याला मारलंच असेल, कारण लई जणांची दुखत होती, खरं सांगायचं लई जणांची. म्हणजे असं काय होत होतं की
दुखत होती त्यांची की बाबा त्यांच्या घरात जाऊन हागत होतं, तसं करत दुखत होती त्यांची. पण ते संशय आहेत त्यांच्यावर, पण जाऊ दे, आपण काय त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं नाही. आपल्याला त्यांचे कर्म तिच्यासोबत, आपले कर्म आपल्यासोबत सोडून द्यायचं. मग ते बिचारं गेलं. मग काही नाही, आठवणी सोडून गेलं फक्त एवढं. म्हणजे होतं प्रेम, कधीच असं जीव असं हे केलं नाही, कधी असं मारलं नाही, कधीच असं एवढं त्याच्यासोबत खेळायचो ना, एवढं काय सांगू तुम्हाला. रात्री मी झोपलो ना तर तुम्ही बसायचं आणि छातीवरून बसायचं. आणि समजा त्याला काही वॉशरूम लागली, बाथरूम लागलं तर पप्पाला उठत होतं की मला बाहेर, पप्पा रात्री 1-1:30 वाजता उठून ते दरवाजा उघडून त्याला बाहेर पाठवत होते. मग ते करून मग नंतर सकाळी येत होतं, 5-6 वाजता येत होतं. मग नंतर त्याचं पप्पा दूध ते देत होते खायला, बिस्किट वगैरे, दूध, टोस्ट वगैरे काय ते देत होते. आणि एवढं प्रेम होतं त्याच्यावर, एवढं प्रेम होतं ना. मग आणि आमचा जग्गू आहे. तर त्या जग्गूसोबत ना पहिले सुरुवातीला जग्गू त्याला एवढं म्हणजे असं मागं लागायचं, हे करायचं. नंतर जग्गूच्या अंगावर बसून बसलं होतं. तुम्हाला काय सांगू, एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. तर त्याच्यामध्ये ना ते जग्गूच्या शेपटीला खेळू लागलं होतं. जग्गू काय गुन्हानं बसला होता, काहीच एक शब्द तो बोलला नाही. तेच म्हणजे त्यालाही कळलं की आपल्या घरचा सदस्य आहे म्हणून त्यानं काय जास्त काय त्याला हे घेतलं नाही. नंतर काहीच नाही. मग ते दोघांतही प्रेम वाढलं. मग ते दोघे मग असं खेळत होते. कधी त्याला मारत होतं. जग्गूला काहीच करत नव्हतं, काहीच. आणि जग्गू पण काहीच करत नव्हता, एवढं त्याचं हे होतं. पण अशानं काय झालं, काही दिवसांनी ते असं हरपून गेलं. कोणी नेलं का, कुठं गायब झालं का, कोणी मारलं ते काय माहीत नाही. पण गेलं बिचारं यार. होतं खूप साऱ्या त्याच्या आठवणी होत्या. आता आठवणीमध्येच राहावं. तर वापस काय यायची अपेक्षा आहे मला, कारण आमचं खूप प्रेम होतं त्याच्यावर. तर ते बिचारं गेलं. येईल, मी आता पण उमेद नाही सोडली. आता पण मी माझ्या अंगात आहे की ते येणार आहे, एक दिवस येईल, नक्की येईल. आणि खरंच यार खूप असं म्हणजे हे करून गेलं ते, असं एवढी आठवणी सोडून गेलं ना, मला खूप वाईट वाटलं. तेव्हा ज्या दिवशी त्यानं गेलं ना, त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं होतं की बाबा कसं गेलं काय नाही. मी कधी दिवसभर मी कामाचं सोडून मी त्याच्याजवळ होतो. काम सोडून मी अख्खा दिवसभर, संडेचा अख्खा दिवसभर मी पूर्ण गली फिरलो, पूर्ण घरं छान मारलो. आवाज दिला तर येत होतं पहिले त्याला सिटी वाजरी ते येत होता. मग त्यानं आवाज दिला तर येत होतो पहिले. पण आता त्यानं किती आवाज दिला तरी आलंच नाही बिचारा शेवटी. मग गेलं आई, कुठं गेलं काय नाही काय माहीत. पण माझं एकच आहे की जिथं पण राहिलं तर खुश राहील आणि सेफ असावं, बाकी काय नाही. आणि प्लीज तुम्हाला बी एक रिक्वेस्ट आहे की असे जे मुख्य जनावर असतात त्यांना एकाला तरी आसरा द्या. त्यांना गरज असते की कोणीतरी आपल्याला हक्कानं आवाज द्यावा. कारण ते मुकं आहे तर मग त्यांना काय बोलता येत नाही की, मग त्याच्यामुळं आपण जरासं त्यांना हे करावं. तर माझी एक इच्छा आहे, तुम्ही करा तसेच. मग जाऊ द्या, ठीक आहे. मग गेलं ते बिचारं. त्याचे तुम्हाला व्हिडिओ दाखवल मी खाली व्हिडिओमध्ये येते, तुम्ही बघा. ते खूप सारे आठवणी त्याच्यासोबत. काय झालं बा? काय नाही, व्हिडिओ बनवलं. काही नाही, बसलो. तर मित्रांनो पप्पा आले. हो का, जातो. तर मित्रांनो पप्पा आलेत. तर होत्या त्याच्या आठवणी, पप्पाला बी आठवणी त्याची. तर ठीक आहे, आता ती वापस यायची अपेक्षा आहे. पण काय होते काय नाही, जाऊ द्या, ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. आणि व्हिडिओ नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटू पुढच्या स्टोरीमध्ये. बाय. काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, आई बाबाची काळजी घ्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करा.